काहीतरी सीन झालेला आहे इथे, काहीतरी खूप जोरात आवाज आलाय. आम्हाला इथे हाडकं वगैरे दिसत. तुम्ही बघू शकता आमची कशी बँड वाजली आहे. थोडा जोरात पाऊस पडलाय की आम्हाला आमचे टेंट काढावं लागलेलं इथे. बाय गणेश, हॅपी जर्नी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आणि नुसता भटकंतीच्या या पहिल्या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आपण भीमाशंकर ते बोरगिरी वया नागपाणी हा ट्रेक करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण गुप्त भीमाशंकरपासून ट्रेक कसा करायचा हे बघणार आहोत. त्याच्यासोबत आपला हा सर्वायवल ट्रेक चॅलेंज पण सुरू आहे. सो बघूया या पूर्ण जर्नीमध्ये, या पूर्ण सर्वायवल चॅलेंजमध्ये आपण किती टाईम सर्वाईव्ह करू शकतो. तो सुरू करूया आपला पहिला दिवस. लेट्स गो. सो गाईज, आम्ही हा ट्रेक स्टार्ट केला आहे आणि आता रोहित भाई आपल्याला काहीतरी डिटेल सांगणार आहेत. सो एक सीक्रेट वाटरफॉल है यहाँ पे, सो वो अब आज हम एक्सप्लोर करने वाले हैं. सो लेट्स सी हाउ इट गोज. सो गाईज, जेव्हा तुम्ही गुप्त भीमाशंकरच्या रस्त्याने खाली उतरता, तर खाली उतरताना इथे तुम्हाला 2 वेज दिसतात. तर दोन्ही वे पण एकाच जागेवर बसतात ना रोहित? हा, तुम्ही पुढे गेल्यावर राईट घेऊन गुप्त भीमाशंकर पण जाऊ शकतात आणि खाली बोरगिरीला पण जाऊ शकतात. अच्छा. सो बट आपल्याला जायचं आहे गुप्त भीमाशंकर, तर आपण हा रूट घेणार राईट वाला. सो ज्यांना फक्त गुप्त भीमाशंकर जायचं आहे त्यांनी इथून राईट घ्यावा, ज्यांना भोरगिरीलाही जायचं आहे त्यांनी इथून लेफ्ट घ्यावा. सो इथे मागे कॉन्टेंट शूट झालेलं आहे. सो गाईज, आम्ही हा ट्रेक सुरू केलेला आहे आणि खूप जास्त मजा येते आम्हा लोकांना. मी थोडे आमचे कॉन्टेंट पण शूट करतो आहे मागे. आमचा गुगल मॅप बघूया आम्हाला कुठपर्यंत हा रस्ता घेऊन जातो. आम्ही फेक रस्ता चुकणार आहोत. आम्हाला रस्ता माहिती आहे, पण आम्हाला रस्ता चुकायचा आहे. मुद्दाम सांगू नका. चुकायचं आहे. हा, अपयश ही यशाची दुसरी पायरी असते. पहिली कोणती असते? कमेंट करा पहिली कोणती असते. चुका आणि अपयश. मित्रांनो, नेहमी ट्रेकवरती असे बँडेज ठेवा, नाही त्याचे अतरंगी मित्र जेव्हा येतात ना तुमच्यासोबत, तेव्हा असंच होतं. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश. प्रदीपमध्ये हा हिडन टॅलेंट असेल हे आम्हाला माहित नव्हतं, पण ठीक आहे. हा बघा, ज्याला काही येत नाही तो बकचोदी करतोय. तर गाईज, आम्ही गुप्त भीमाशंकरचं दर्शन घेतलं, खूप भारी होतं. आता गुप्त भीमाशंकर पासून आम्ही पुढे चाललो आहोत साक्षी विनायक. सो गाईज, आता आपण आलो श्री साक्षी विनायक गणपतीजवळ. आणि खाली तुम्ही जर गेलात तर खाली गुप्त भीमाशंकर आहे. जुन्या काळातलं मेन शिवलिंग होतं असं जुनी लोक मानतात. तर त्यानुसार इथे दोन्ही गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. जसं प्रत्येक मंदिरामध्ये किंवा कोणत्या एरियात गणपतीच्या मूर्ती मग मेन मंदिर असं असतं, त्या टाईपच इथे आहे. खूप दमलेलो आहोत आम्ही या पूर्ण जंगल चॅलेंजमध्ये. सो आता आम्हाला इथून वरती चढायचं आहे. वरती काहीतरी न्यू स्पॉट सापडलेला आहे, तो स्पॉट एक्सप्लोअर करायचं. तुम्ही आमची अवस्था बघून समजू शकता. हां, काहीतरी बोल.
काहीच बघू शकता की आम्हाला इथून चढता येत नाही आहे. सो आता तो तिथून रोप फेकेल आणि आम्ही इथून वरतून क्लाइंब करत करत वर जाऊ. चॅलेंज जाम हार्ड आहे. जिथे बॉडी आहे हा काय जायला आरामात वर. बघू शकता याने आमचा जीव वाचवला आहे. थँक्यू भावा. तू नसता तर आमचं काय झालं असतं. मग एवढं पूर्ण आम्ही इथून क्लाइंब करत आलोय. सो आता आम्हाला अजून तिथे वरती जायचं आहे. सो आता या बाजूने आय थिंक सो रस्ता आहे. सो जाऊन आता तो रस्ता शोधूया. खूप जास्त वेळ झाला आता आम्हाला आणि खूप जास्त भूक लागली आहे. आणि इकडनं वर Come on, Rohit, you can do it. Come on. अरे नाही. तो गाइस आप देख सकते हो उस स्पॉट पे हम लोग रुके थे एंड अभी उस स्पॉट से हम लोग और आगे की तरफ जा रहे बिकॉज हमें हमारा टेंट सेटअप करने का है. तो बघूया आपल्याला किती वेळ लागते. खूप जास्त स्टीप रस्ता आहे हा. गॉड. सो जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला वॉटरफॉलच्या वरती काय आहे हे बघायला खूप जास्त आवडतं. सो तशीच नुसतं भटकंती करत करत आम्ही वॉटरफॉलच्या वरती आलेलो आहोत. आणि अजून पण एक तिथे वॉटरफॉल आहे. तिथे बघू शकता तिथे प्रदीप आणि चिराग ऑलरेडी पोचले आहेत. सो हा जसा यश चालला आहे तसं आता आपल्यालाही वरती जायचं आहे. खूप जास्त बँड वाजली आहे आमची आणि असं वाटतंय की इथे का आलो आहे बट तीच एक मजा आहे. काहीतरी सीन झालेला आहे इथे. काहीतरी खूप जोरात आवाज आला. आम्हाला इथे हाडकं वगैरे दिसलेत. ह्या पूर्ण ट्रेकमध्ये ना सगळ्यात वाईट गोष्ट जी आत्ता आमच्या डोळ्यासमोर म्हणजे हा प्लॅस्टिकचा कचरा. तुम्ही बघू शकता की केवढा लांबपर्यंत हा इथे कचरा पसरलेला आहे. तर मी प्लीज सगळ्यांना एक विनंती करेल की तुम्ही अशा कोणत्या स्पॉटवर येता तिथे टुरिस्ट स्पॉट जंगलात प्लीज आपला कचरा आपल्या घरी घेऊन जावा अँड मोस्टली अवॉइड करा की प्लॅस्टिकचा वापर करणं प्लीज. फायनली आम्हाला रस्ता भेटलेला आहे. येस खूप भारी वाटतंय. एवढा मोठा जंगल ट्रेक करून आलो आम्ही. आता ॲडव्हेंचर संपला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर नाही, काहीच सांगता येत. अजून ॲडव्हेंचर पुढे येणार आहे. चला बघूया अजून किती ॲडव्हेंचर बाकी आहे आपला. ऑप्टिवेट्स का अनब्रेकेबल ये और माँ कसम पत्थर टूटा पर एक ग्लास नाही तुटे. तर आम्ही आलेलो अंजनी माताच्या मंदिरात. मला मॉडेलला विचारलं कसं वाटतंय. अजून तर आम्ही समिती नाही बसलो त्या ठिकाणी समिट अजून 7 घंटे से हम ट्रैक कर रहे हैं. पूरा ये हरिशंकर का रेंजेस कवर करते हुए हम हमारे समिट के प्लेट्यू पे पहुंच चुके हैं. एंड यहाँ से व्यू
बहुत ज़्यादा सो हेच आम्ही आलेलो बोरगिरीच्या मार्गे आणि हा जो माझ्या बोटाच्या खाली रस्ता आहे हा गणेश घाटचा रस्ता आहे. बघू शकता तो असा रस्ता गणेश घाटला येतो आणि गणेश घाटच्या समोरची वॉल दिसते. आम्ही त्या वॉलवरती उभे आहोत. तर ही पूर्ण भीमाशंकरची पूर्ण ही मस्त ब्युटिफुल वॉल्स आहेत. तिथून तो पूर्ण ट्रेक सुरू होतो आणि मग मागे भीमाशंकरला जातो. फोकस त्याचा ड्रोन त्या पदरगड किल्ल्यावरती आहे. शॉट घेतला असेल त्याने. तर मित्रांनो फायनली आमचा हा भीमाशंकर ट्रेक पूर्ण झालेला आहे. खूप भारी असा अनुभव आम्हाला या पूर्ण ट्रेकवरती आला. तर आत्ता आम्ही इथून बोरगिरीला चाललो आहे. थोडं जेवण वगैरे करूया आणि मग इथून आपण बोरगिरीला जाऊया. भीमाशंकर गुप्त भीमाशंकर खूप खूप जास्त सुंदर आहे. तर प्रत्येकाने लाईफमध्ये हा एकदा ट्रेक करावा. त्याच्यासोबत तिथे जे कचरा वगैरे पडलेला तर प्लीज ट्राय करा की तिथे कचरा वगैरे नका पडू. चला आता मग चलूया इथून बोरगिरीच्या रस्त्याला. लेट्स गो. ओली शोनी कॅमेरामॅन नेवर डाईज. आपण बघू शकता आमचा कॅमेरामॅन नेवर डाईज. तो पण या डाय सिच्युएशन मध्ये अडकून साफ साफ वाढले हे भाई त्याला साफ साफ